पुस्तक दुर्दम्य भाग 72. मुंबईच्या कायदे कौन्सिलची निवडणूक दर 2 वर्षांनी होत असे. 1897 साली बळवंतरावांनी ही निवडणूक जिंकली होती, पण राजद्रोहाच्या खटल्यामुळे त्यांनी आपल्या नामदारपदाचा राजीनामा दिला होता. आता 1899 साली पुन्हा या निवडणुकीला उभे राहावे आणि सरकारच्या नाकावर टिच्चून निवडून यावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या दृष्टीने त्यांनी थोडीफार हालचालही केली. पण गोखले पुष्कळच आधी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि अनेकांनी त्यांना मते देण्याचे कबूल केले होते. शिवाय राजद्रोहाचा शिक्का बळवंतरावांच्या कपाळावर बसला असल्याकारणाने लोक उघडपणे त्यांना पाठिंबा द्यायला कचरत होते. त्यामुळे नामदारपणाची माळ अखेर गोपाळराव गोखल्यांच्या गळ्यात पडली. बळवंतराव नामदार झाले नाहीत, पण लोकमान्य मात्र त्याच सुमारास झाले. शिवरामपंत परांजपेंनी आपल्या नेत्याला दिलेली ही पदवी अगदी सार्थ होती आणि अखेरपर्यंत ती सार्थच राहिली. बळवंतरावांची लोकमान्यता प्रतिपतचंद्ररेखेप्रमाणे सारखी वृद्धिंगतच होत गेली. सरदार बाळासाहेब आणि तात्यासाहेब नातू आगगाडीतून उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या मंडळींनी पुढे होऊन त्यांना पुष्पहार घातले. बळवंतराव बाळासाहेबांचे दोन्ही खांदे पकडून म्हणाले, चला, ग्रहण सुटलं. तुमच्या गैरहजेरीत पुण्यातलं चैतन्यच नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं. नातूबंधूंना सरकारने केवळ स्थानबद्धच करून ठेवले होते. त्यांना सक्त मजुरी नव्हती आणि तुरुंगातील अन्नही खावे लागत नव्हते. त्यामुळे दोघांचीही तब्येत ठीक होती आणि मस्ती कायम होती. बाळासाहेब कडवटपणे उद्गारले, कोणालाही उचलायचं आणि तुरुंगात डांबायचं अशी सुलतानी पद्धत जेथे आहे तेथे कसलं चैतन्य आणि कसलं काय. परिस्थिती अशी आहे खरी, त्याबद्दल तक्रार करून काय काम होणार आहे. यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. मनातली उभारी कायम असली तर या परिस्थितीतही बरंच काही करता येण्याजोगं आहे. बळवंतराव जे बोलले त्यापेक्षा ते बोलण्याची त्यांची ठाशीव पद्धत आणि त्यांच्या चर्येवरचा निश्चयी भाव अधिक परिणामकारक होता. बाळासाहेबांनी बळवंतरावांकडे लक्षपूर्वक पाहिले. तुरुंगात तुम्हाला खूपच हालअपेष्टा सहन करायला लागल्या असं ऐकलं होतं. तुमच्या प्रकृतीकडे पाहून त्याबद्दल खात्रीच पटली. अर्थात त्यामुळे तुम्ही खचून जाणार नाही याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नव्हती. एवढ्या तेवढ्यानं खचून जाऊन कसं चालेल. आम्ही मात्र निराश होण्याच्या मार्गाला लागलो होतो, कारण आमच्या शिक्षेला मुदत अशी काही नव्हतीच. पण का हो बळवंतराव, सरकारनं आम्हाला असं विनाकारण डांबून ठेवलं याबद्दल आम्हाला काहीच का करता येण्याजोगं नाही. तुम्ही इंग्लंड देशाचे नागरिक असता तर तुम्हाला तेथे कायद्याचं संरक्षण मिळालं असतं. इथे तुम्हाला काहीच करता येण्याजोगं नाही. पण सरकारला या गोष्टीची काहीतरी अद्दल घडवली पाहिजे. आपणच मार खायचा आणि त्यांची परतफेड मुळीच करायची नाही हे पटत नाही. बाळासाहेबांचे घारे डोळे झडप घालायला टपलेल्या वाघाच्या डोळ्यांसारखे दिसत होते. बळवंतराव हसले. बाळासाहेबांची जिद्द अजून कायम असलेली पाहून त्यांना बरे वाटले. ते म्हणाले, आता लावायचंच म्हटलं तर सरकारच्या मागे एक शुक्ल काष्ट लावता येईल. तुम्ही कैदेत असताना सरकारनं तुमच्या इस्टेटीची व्यवस्था आपल्या हाती घेतली होती. त्यामुळे आपलं हजारो रुपयांचं नुकसान झालं आणि ते सरकारनं भरून द्यावं अशी तुम्ही मागणी करा. वाटलं तर कोर्टात फिर्यादही ठोकू. बळवंतराव दुसऱ्याला पेचात कसं पकडावं हे तुमच्या इतकं दुसऱ्या कोणालाच कळत नाही. बाळासाहेबांनी मान डोलवली. बळवंतरावांच्या या कौशल्याचा अनुभव त्यांना ग्रामण्य प्रकरणात चांगलाच आला होता. बरं, आता इतर मंडळी ताटकळत आहेत तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. आणि हो, 30 तारखेला सार्वजनिक सभेतर्फे तुमचा सत्कार करण्याचं आम्ही योजलं आहे. पण मला काँग्रेससाठी लखनौला जायचं असल्यामुळे मी त्यावेळी येथे नसणार. म्हणून मुद्दाम आमच्या घरी उद्याचं पानसुपारीचं आमंत्रण देत आहे. अवश्य यायचं. बळवंतरावांनी आपलं संभाषण आवर्त घेतलं. बाळासाहेब चटकन हो म्हणणार होते, पण तेवढ्यात ते एकदम सावध झाले. त्यांचे डोळे आकुंचित झाले आणि मान हलवीत ते म्हणाले, बळवंतराव, मी विसरलो असेन अशी तुमची कल्पना असली तर तो केवळ भ्रम आहे. ग्रामण्य प्रकरणात आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही प्रायश्चित्त घेतलेलं नाही हे पक्क ध्यानात आहे आणि ते तुम्ही घेतल्याखेरीज मी तुमच्या घरी पाण्याचा घोटही घेणार नाही. बळवंतराव हसले. बाळासाहेब, तुमच्या मनाचा पीळ अगदी पूर्वी होता तसाच कायम आहे. कैदेत दिवस काढल्यामुळे त्यात रेसभरही कमतरता झालेली नाही.
याहून हो आणखीन काय पाहिजे? आपण दोघेही पक्के खमके आहोत अशी त्या दोघा स्नेहांची खात्री पटली आणि त्यामुळे त्या दोघांना एकमेकांविषयी अधिकच आपुलकी वाटू लागली. पुण्याची पुढारी मंडळी पंजाब मेलने लखनौला निघाली होती. सेकंड क्लासच्या एका डब्यात बळवंतराव आणि त्यांचे सहकारी होते. दुसऱ्या एका डब्यात रावसाहेब रानडे, गोपाळराव गोखले वगैरे मवाळ पुढारी होते. दाजीसाहेब खरे रानडे गोखल्यांच्या पक्षातले, पण त्यांचा मुक्काम पुष्कळसा बळवंतरावांच्या डब्यातच होता. त्याच गाडीत थर्ड क्लासच्या डब्यातल्या गर्दीत अंताजी दामोदर काळे हे गृहस्थ होते. प्रवासाची दगदग मोठ्या आनंदाने सहन करीत ते आपली पैसा फंडाची कल्पना राष्ट्रीय सभेपुढे मांडण्यासाठी म्हणून निघाले होते. स्टेशनावर लोकांचे थवेच्या थवे जमले होते आणि बळवंतरावांचा जय जयकार करीत होते. लोकांच्या मनात त्यागी, देशभक्त, जनतेचा कैवारी अशी बळवंतरावांची प्रतिमा निर्माण झाली होती. बळवंतरावांनी आपल्या कार्याने आणि त्यागाने ती निर्माण केली होती आणि लोक त्या प्रतिमेवर प्रेमाची, कृतज्ञतेची फुले उधळीत होते. कोणी स्टेशनावर पानसुपाऱ्या करीत होते, कोणी पुष्पहार घालीत होते, कोणी दूध आणि फळे बळवंतरावांच्या हातात प्रेमाने देत होते, कोणी स्टेशनावर भोजनाचीच व्यवस्था करून ठेवली होती आणि 4 शब्द तरी बोला असा आग्रह दर स्टेशनवर होत होता. रानडे, गोखले वगैरे इतर पुढाऱ्यांची देखील जय जयकार आणि सन्मान होत होता, पण लोकांच्या झुंडींना आकर्षण वाटत होते ते बळवंतरावांचे. त्यांच्या डब्याकडे माणसे धावत होती, टाचा उंचावून त्यांना बघण्याचा प्रयत्न करीत होती, त्यांच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होती. माणसे अधिक माणसे, गर्दी अधिक गर्दी, बळवंतरावांची शक्ती तेथे साठवलेली होती आणि तिचा प्रत्यय त्या प्रवासात सर्वांना येत होता. त्या गाडीतून प्रवास करणाऱ्या गोऱ्या साहेबांना तर ती गर्दी विशेषच जाचक वाटत होती. गाडीत चढायला उतरायला त्रास होत होता. माणसांच्या गलबल्याने डोके उठत होते, पण त्यांना सगळ्यात अधिक जाचक आणि भीतीदायक वाटत होती ती बळवंतरावांची लोकप्रियता. त्या गोऱ्या साहेबात देखील काही असे होते की त्यांना बळवंतरावांचा स्वाभिमान व देशप्रेम याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटत होता. त्यापैकी बहुतेक आपली ही भावना आपल्यापाशीच ठेवीत असत, पण त्यातला एखादा धिटाईने पुढे होऊन आपली भावना बोलून देखील दाखवत असे. रात्री 8-9च्या सुमाराला बीना जंक्शनला गाडी थांबली, तेव्हा असाच एक युरोपियन गृहस्थ बळवंतरावांची चौकशी करू लागला. तो युरोपियन गृहस्थ पोलीस खात्यातला अधिकारी होता. त्याने आपल्या हुद्द्याचा पोशाख चढवला होता आणि त्याच्याबरोबर पोलीस शिपायांचे लटांबर देखील होते. दर सेकंड क्लासच्या डब्याजवळ जाऊन तो विचारी, "वेअर इज मिस्टर तिलक?" एक पोलीस अधिकारी बळवंतरावांची चौकशी करत असलेला पाहून लोकांना वाटले की बळवंतरावांवर बहुधा आणखीन एखादी तोहमत आली असावी. बळवंतरावांची लोकप्रियता आता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नव्हती, ती देशभर पसरलेली होती. त्यामुळे बीना जंक्शनवर देखील लोकांची बेसुमार गर्दी झाली होती. त्या गर्दीतून वाट काढीत बळवंतरावांच्या डब्यापर्यंत यायला त्या पोलीस अधिकाऱ्याला बराच वेळ लागला. त्यावेळी बळवंतराव लोकांना दर्शन वगैरे देऊन डब्यात जाऊन बसले होते. भेटायला आलेल्या मंडळींशी बोलून त्यांची चौकशी करीत होते. आपल्या कार्याच्या दृष्टीने उपयुक्त कोण ते शोधक दृष्टीने अजमावित होते. भोवती पुष्पहारांचा आणि फळांच्या टोपल्यांचा खच पडला होता आणि बळवंतरावांचे स्नेहीसोबती त्यांचा समाचार घेत होते. बळवंतरावांच्या बरोबर प्रवास केला म्हणजे याबाबतीत चंगळ असायची. त्या पोलीस अधिकाऱ्याने डब्यात डोकावून पाहत विचारले, "वेअर इज मिस्टर तिलक?" एक पोलीस अधिकारी हा प्रश्न विचारित आहे हे पाहून बळवंतरावांच्या परिवारातील मंडळी चमकली. एक प्रकारचे धास्तावलेले वातावरण त्या डब्यात निर्माण झाले. बळवंतरावांना ते आवडले नाही. त्यांची मुद्रा एकदम निश्चयी आणि कठोर झाली आणि ते पुढे होण्यासाठी उठून उभे राहिले. तेवढ्यात तो पोलीस अधिकारी डब्यात शिरून बळवंतरावांच्या समोर उभा राहत म्हणाला, "आर यू मिस्टर तिलक?" बळवंतराव म्हणाले, "येस, आय एम मिस्टर तिलक." त्या अर्धांड दिसणाऱ्या जाड भिवयांच्या गृहस्थाने बळवंतरावांकडे क्षणभर आपल्या निळसळ करड्या नजरेने रोखून पाहिले आणि मग एकदम त्यांच्या मिशातून हास्य फुटले. आपला हात पुढे करून तो म्हणाला, "आय वूड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू अँड पे यू माय रिस्पेक्ट्स." बळवंतरावांना त्यांच्या बरोबरीच्या मंडळींना या गोष्टीचे अत्यंत आश्चर्य वाटले आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
बळवंतरावांनी हात पुढे केला आणि त्या पोलीस अधिकाऱ्याने अत्यंत प्रेमभराने त्यांच्याशी हस्तांदोलन केले. बळवंतरावांनी त्याच्या नावागावाची चौकशी केली आणि ती माहिती त्यांच्या मेंदूच्या कोपऱ्यात कुठेतरी पक्की नोंदली गेली. सहानुभूती दाखविणाऱ्या युरोपियन माणसाचा किती उपयोग होऊ शकतो याचा ब्रुईन साहेबामुळे त्यांना अनुभव आलेला होता. तो गृहस्थ बळवंतरावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "यू आर अ ब्रेव्ह मॅन. आय मस्ट देअर फोर सॅल्यूट यू." त्याने बळवंतरावांना कडक पोलिसी सलाम केला आणि मागे वळून खडखडाट बूट वाजवीत तो निघून गेला. अंधारात दिसेनासा झाला. बळवंतरावांचे हृदय क्षणभर भरून आले. ते उद्गारले, "युरोपियन लोक स्वतः देशाभिमानी असतात, त्यामुळे इतरांच्या देशाभिमानाची देखील त्यांना कदर वाटावी हे साहजिकच आहे. या लोकांचे गुण जर आमच्या अंगी बांधले तर आमचं कार्य हा म्हणता यशस्वी होईल."